बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तसं पाहिलं तर या 6ही मतदारसंघामधले सध्या सत्ताधारी आमदार आहेत। आज विधानसभेची रणधुमाळी ही चालू आहे। प्रत्येक उमेदवार हा आपल्या आपल्या प्रचारावर अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करत आहे। प्रत्येक उमेदवार हा गावोगावी जाऊन शहरात जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांच्या भेटी घेत आहे आणि आपल्या प्रचारावर भर देत आहे। आज आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूजची टीम मेरा खुर्द या गावी आलेली आहे। सिंदखेड मतदारसंघातील मेरा खुर्द या गावी टीम आलेली आहे। तर या ठिकाणी जनतेच्या मनातील आमदार कोण आहे, जनतेच्या मनात नेमकं आमदार म्हणजे आमदार म्हणून कोणाची निवड व्हावी हे आपण जनतेकडून थोडी माहिती घेऊ आणि याबद्दल जनमानसाचं काय मत आहे हे आपल्याला ते सांगतील। हो, आपलं नाव सांगा। संजय आनंदराव काळे। काय सांगाल, आता विधानसभेच्या निवडणुका ह्या जवळ आल्या आहे, आता तारीख पण जवळ आली, तर तुमच्या मते नेमकी कोणाची हवा चालू आहे? शशिकांत डॉक्टर। शशिकांत डॉक्टर आणि शशिकांत डॉक्टरच पाहिजे, कारण राजेंद्र शिंगणेनं 72 वर्ष काही नाही केलं ना। नुसतं खायचं काम केलं, हो, रस्ते नाही केले, काहीच नाही केले। या माणसाला पद नसून 400 कोटी रुपये आणले शशिकांत डॉक्टरनं। तर शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल सांगा, शेतकऱ्याच्या काय काय अडचणी असतात? शेतकऱ्याच्या अडचणी आता त्यानं बिल माफ केलं शेतकऱ्याचं। राहिला सोयाबीनचा भाव, आता विलक्षण झाल्यावर सोयाबीनचा भाव बी वाढेल। तर आपल्याला नेमकं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार नेमकी कोणाची यावी? महाविकास आघाडीची सरकार यावी का महायुतीची सरकार यावी? महायुतीची सरकार यावी। महायुतीची सरकार असली, केंद्रातलं सरकार तेच आहे। केंद्रातलं सरकार असल्यामुळं महायुतीचं सरकार आलं भाजप सेनेचं, तर सगळ्या गोष्टी पद्धतशीर होतील आणि यायसा आल्याच्या नंतर ते काय मेळ बसणार आहे यायसा। म्हणजे आपल्यामध्ये सध्या आपल्या या सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये सध्या हवाची कोणाची हवा चालू आहे? चर्चा कोणाच्या नावाची सुरू आहे? शशिकांत डॉक्टर। आणि एक झालं ठेवा, पुन्हा शिंगणे साहेबांना स्वतःच्या पुतणीला तिकीट देतो म्हणून सांगलं आणि प्रचार करायला लावला एक 6 महिन्यापासून, आणि स्वतः जाऊन शरद पवार समोर गेले आणि रळडे पडले आणि घेतलं तिकीट तिथून त्या पुरीला। बरं, एक मिनिट सांगा, आपल्याला कशी वाटते बरं ही लढत या तुमच्या सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये? म्हणजे काका पुतणी विरुद्ध अशी लढत चालू आहे, म्हणजे नेमकी कशी लढत वाटते ही? लढत शिंगणे साहेब 3ऱ्या नंबरवर राहील। आपलं नाव काय मामू? माझं नाव मोहम्मद उस्मान मोहम्मद सुलतान देशमुख। आपल्यामध्ये आपल्या सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघात नेमके आमदार म्हणून कोणाची निवड व्हावी अशी आपली इच्छा आहे? शिंगणे साहेब। कशामुळे बरं? त्याने फार विकास कामं केले, पाण्याची टाकी आणून दिली, रोड केले, शेतकऱ्याला मदतीचा हात दिला आता आणि पुढे बी देणार आहे। 3 लाख रुपये कर्ज माफ करणार आहे। शिंदे साहेबाच्या विरोधात जर त्यांचं घरातलं राजकारण असं आहे की त्यांची पुतणी गायत्रीताई शिंगणे ह्या सुद्धा उभ्या आहे, तर मग ही लढत कशी होईल आपल्यामध्ये? ही लढत शिंगणे साहेबच येतील, कारण बारामतीला बिन चुलते पुतणे उभे आहेत, तसं इथे बिन चुलते पुतणे उभे आहेत, पुतणी येतील। तर आपल्या या गावाचा शिंगणे साहेबाचा जसा हा सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा गड मानला जातो, किल्ला मानला जातो, तर या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी काही विकास केला का? हो, केला ना, फार विकास केला। आता त्याची हाईनी माझ्याजवळ तुम्हाला सांगतो, शिंगणे साहेब म्हणजे गुळाचा गणपती आहे। काही करेल नाही शिंगणे साहेबांना गोदड, काही करेल नाही। तुम्हाला सांगतो, 5 वर्ष मागे होते, काय केलं? डॉक्टर शशिकांत खेडेकर हा बाल किल्ला कोणाचा आहे? शिवसेनेचा जिल्हा आहे का नाही? बोला। आणि खासदाराकडून निधी येऊ शकतो शशिकांत डॉक्टरला। यायनं काय केलं? काही नाही केलं। यायनं राजकारण तुम्ही सख्या पुतणी यायनं मागं थांबायचं होतं का नाही? यावेळेस थांबायला पाहिजे होतं का नाही? आणि पुतणीला करायला पाहिजे होतं समोर। आता हे म्हातारे झाले। म्हणजे आपल्यामध्ये या मतदारसंघामध्ये बदल हवा होता, आपल्याला सांगा बा, बदल हवा होता ना। मग बदल तुम्ही आता पण घडू शकता का? हा, आता घडू शकतो ना। मी शशिकांत डॉक्टरलाच निवडून आणणार आहे आम्ही। आपलं नाव काय भाऊ? किशोर काळे। काय करता आपण? शेती। तर आपल्यामध्ये म्हणजे आमदार म्हणून नेमकी कोणाची निवड व्हावी असं आपल्याला वाटतं? खेडेकर साहेब। कशामुळे बरं? कारण विकास व्हायला पाहिजे। विकास म्हणजे आजपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये काय काय विकास झालेला आहे? काहीच विकास झाला नाही।
ते धरण बी एक बांधले गेलं, ते धुरपतराव सावळ्यामुळे बांधले, काही बोधामुळे बांधले गेले तिथे. त्या हिसाबीच्या काहीच वाटा नाही. म्हणजे शेतकऱ्याचे नेमके कोणते प्रश्न आहे आपण सांगू शकता का? सोयाबीनचे भाव, शेतमालाला भाव नाही, खताला भाव दिले त्यांनी. बरं, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, या योजनेबद्दल काही सांगाल आपण? हो बोला. लाडके बनेल भाव, याला भाव नाही आमच्या सोयाबीनला. म्हणजे तुमचं म्हणणं असं की लाडक्या बहिणीला जे पैसे वाटले तर शेतमालाला काही भाव नाही, हे असं तुमचं म्हणणं आहे ना? मग ही योजना सक्सेस आहे का कशी वाटते तुम्हाला? सक्सेस नाही वाटत. सोयाबीनला भाव द्या ना, 7,000 रुपये सोयाबीनला भाव द्या ना, त्याचे काटून घ्या, त्याचे पैसे यायला शेतकऱ्याला पैसे द्या. बरं, कापसाला काय भाव आहे सध्या? काय 6, 6.5, 7,000 जास्त चांगलं. म्हणजे मग आता हे सांगा की ही लागवड, कापसाची लागवड, सोयाबीनची लागवड आणि त्याच्यापासून मिळणार उत्पन्न आहे म्हणजे काही तफावत आहे का? काहीच तफावत नाही. काही तुम्हाला काही वाचत नाही पैसे? काही वाचत म्हणजे आम्हालाच घरून टाकणं, व्याजानं काढून नाही. तर मग यावर्षी आपण बदल घडणार का? 2.5 एकरात 4 क्विंटल सोयाबीन झाली. या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात काही बदल घडणार का? कपाशीला म्हणा, सोयाबीनला आम्ही भाव देतच नाही साहेब. काहीच बदल पडत नाहीये. शेतकऱ्यांच्या नावावरती लूटलाट चालू आहे फक्त. आपण काय शेती करता का? मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे सर. मी करतो मार्केटिंगचं काम. फिरतो मी, सगळे गावोगावी फिरतो, प्रत्येक जिल्हे फिरतो. आता लाडकी बहीण योजना कसं वाटतं आपल्याला या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची चालू आहे? हवा तर सगळ्याचीच चालू आहे. आता पब्लिक सगळ्याकडे दिसायला लागली साहेब. सगळीकडे. तर मग आता हे आपल्या गावातल्या ज्या काही समस्या आहे, या कोणी आजपर्यंत जे आमदार होते त्यांनी काही सोडण्याचा प्रयत्न केला का? गावातल्या बघा, लोक काय करतात, कंपनी बांधतात, रस्ते बांधतात. हा विकास नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजा या वस्तू पाहिजेत, त्यांना मिळत नाहीये. बरोबर. आपल्यामध्ये तो विकास नाही झाला, हा विकास आहे. विकास कुठं झालेला नाही. म्हणजे कमानी बांधणं, रस्ते बांधून विकास नाही होत. कमानी बांधून काय विकास आहे मला नाही होत. म्हणजे लोकांच्या रस्ते बांधून काय मूलभूत गरजा काय लोकांच्या? तर मग आता हे सांगा की आता या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात बदल होईल का? दादा सर बघा सर, आता जे विरुद्ध लोक बसलेले ते पण पक्षात होते अगोदर. त्यांनी काय म्हणजे बदल काय केला त्यांनी? ठीक आहे, आता ते म्हणतात त्यांच्याकडे आता सरकार नाही, त्यानंतर आम्हाला मत द्या, आम्ही हे देऊ ते देऊ. तुम्ही फुकट काहीच देऊ नका जनतेला. फक्त शेतकऱ्यांना हमी भाव द्या. हमी भाव भेटला ना, सगळं सुरक्षित चालेल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा हे गरजा आहे ते पूर्ण करा. लोकांना हॉस्पिटल पाहिजे सर. सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टर नसतात तिथं. बरोबर. हा, प्रायव्हेट. आता मुलांना मुलांना शिक्षण द्या तुम्ही फुकट. हा, या गावामध्ये नाही तर किती हुशार मुलं आहे सर, पण पुढे पर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे या मुलांच्या शिक्षणाकरता, म्हणजे शेतकऱ्याच्या आर्थिक सोडण्याकरता आपण बदल नक्की करणार. बदल तर करायला पाहिजे, पण यांनी केलं पाहिजेत ना सर. हे तर आश्वासनं देतात प्रत्येक. मला सांगा, तुम्ही मत दिल्यानंतर तुम्ही आमदाराकडे जाणार आहे का? आमदार आता तुमच्या दारोदारी 1 महिना फिरतो, त्याच्यानंतर येतो का आमदार? कोणताही असो सर. मी कोणत्या पक्षाचा वगैरे मोठेपणा करत मी कोणत्या पक्षाचा नाही, पण आहे मग लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. बरोबर का नाही? बरोबर. पण लोकशाही आहे का खरोखर? आता आमदार आहे, आमदाराला मी बोलू शकतो का? एक मिडियम क्लासचा माणूस जाऊ शकतो तिथं. टाइम देत नाही सर तिथे. बरोबर. तर मग त्यांना लय कामं असतात. तर मग यावेळेस फक्त ना 1 महिना फक्त आमच्या पाठीमागे येतात, त्याच्यानंतर कोणता आमदार येत नाही. कोणत्याही पक्षाचा असो सर. मी कोणत्या पक्षाला हे करत नाही. आपला परिचय सांगा. मी शेषराव बंगाळे. तर या मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर होणार असं म्हणतात. म्हणजे जे पण उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत ते एकदम 100 बडकर एक आहे. तर आपल्या मते नेमके आमदार कोण होतील? शशिकांत खेडेकर, डॉक्टर शशिकांत. का? कारण ते विकासाच्या मुद्द्यावर होणार. कारण पहिल्या टर्ममध्ये बी त्याच्यासारखा विकास या मतदारसंघात कोणीच नाही केला आजपर्यंत. 25 वर्ष आमचा मतदारसंघ मागे राहिला. भावी जे आमदार होते, आता चालू रिटर्नमध्ये जे आमदार होते त्यांनी अजिबात या आमच्या मतदारसंघाचा विकास नाही केला. म्हणजे जे आता शिंदे साहेब सध्या विद्यमान आमदार आहे, तुमच्या मध्ये तुमचं म्हणणं असे की त्यांनी मतदारसंघाचा काही विकास केला नाही? केला नाही, काहीच विकास नाही. कुठं कोणतं काही हेच नाही. साखर कारखाना गेला, सूतगिरणी गेली. एकही आमच्या शशिकांत खेडेकर साहेबांनी तरी साखर खेड्याने आरोग्य ग्रामीण रुग्णालय आणलं. म्हणजे शशिकांत खेडेकर साहेबांनी ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस ग्रामीण रुग्णालय म्हणजे त्यांनी आणलं साखर खेड्याला. म्हणजे तो विकास झाला समजा. हो. म्हणजे आणि पाणलोट क्षेत्रातले जेवढे हे नद्यावरले हे डॅम हे पूर्ण त्यांनी टाकलेले. म्हणजे तुम्ही सांगा, शेतकऱ्याच्या ज्या काही अडी अडचणी आहे त्या म्हणजे या भागात काही सुटलेला आहे का नाही? शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे नेमके? शेतकऱ्याच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये मांडणारा पहिला आमदार शशिकांत खेडेकर साहेब. आणि धावून येणारा सुखा दुःखात कोणाच्या बी मनगट जरा कुठे बी
काम सांगा. काका आपलं नाव काय सांगा? सकाराम ज्ञानो खंडागळे. म्हणजे आपल्या मध्ये सांगा नेमके आमदार म्हणून आपण कोणाची निवड कराल? खेडेकर खेडेकर साहेबांची. का बरं? चांगले चांगले काम काम करणारा चांगला माणूस आहे. हो का? तर धावून जाणारा माणूस आहे. आता ही आता आपली लाडकी बहीण योजना आणली होती सरकारनं, ती कशी काय वाटली आपल्याला? फुकटी ती फुकटी आहे. म्हणजे मग आता आपल्या न पटणारी आम्हाला. शेतमालाला काही भाव आहे का? शेतमालाला काही भाव आहे? कमी आहे का? तुम्ही सांगा काका कोण व्हावं आमदार? शशिकांत खेडेकर. शशिकांत खेडेकर. ही म्हणजे आपली इच्छा आहे सर्वांची. स्वभावाला एकदम गरीब माणसं सारे हा हा. मन मिळावू आहेत, हा. त्याच्यामुळे तीच लागेल. तर आम्ही तर असं बघितलं की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की बा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा गड आहे, यांचा किल्ला आहे म्हणतात. पण असू द्या, बाकीच्याचं म्हणणं काही असू द्या, पण आम्हाला तीच म्हणजे आपण आमदार म्हणून कोणाची निवड करणार? शशिकांत खेडेकर. आपण बोला काय नाव आपलं? गजानन पंढरीगावी माजी सरपंच शिंदे. काय करतो आपण? शेती करतो. तर काय सांगाल आपण आपल्या मध्ये म्हणजे नेमकं कोण येऊ शकतो आमदार म्हणून कोणाची निवड व्हावं? डॉक्टर शिंदे साहेब. शिंदे साहेब. कशामुळे बरं? त्यांनी ते 5 वर्ष सतत राहिलेले हा. आणि ते कधीही कोणालाही वाईट न बोलणे काय नाही, त्याच्यामुळे यायलाच पाहिजे. तर आता शिंदे साहेबांविषयी सांगा. म्हणजे आपल्या मतदारसंघात आता शिंदे साहेब सध्या विद्यमान आमदार आहे, हा. म्हणजे काही विकास नाही का? विकास नसता तर मग ते 5-25 वर्ष घेतले असते त्यांनी. हा. बरोबर आहे का? बरोबर. हा. शेतकऱ्याच्या काही अडचणी सांगू शकता? शेतकऱ्याच्या अडचणी ते दूर करतात का पण. बोला बाबा काय करता आपण? मी शेतीच करता का? मग आता आपल्या जसं आपल्या म्हणण्यानुसार जसं आपल्याला नेमके भावी आमदार कोण व्हावं अशी आपली इच्छा आहे? शिंगणे साहेब. शिंदे साहेब. डॉक्टर राजेंद्र शिंगणे दोन आहेत, त्याच्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे. डॉक्टर राजेंद्र शिंदे. तर आता म्हणजे पहिले 5 वर्ष 2.5 वर्ष होते. महाविकास आघाडीचं पहिले सरकार होतं 2.5 वर्ष, आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार 2.5 वर्ष. तर या दोन्ही सरकारपैकी आपल्याला नेमकं कोणत्या सरकारनं काम केलं हे आपण सांगू शकता? ते उद्धव साहेब ठाकरेच्या सरकारनं काम केलं. दुसऱ्या सरकारनं काम केलं. ते म्हणजे एक त्याचा एक निर्णय असा होता, फडणवीस साहेबांना कर्जमुक्तीसाठी लोकांनी 10 वर्ष घुमवलंय, 1 रुपया सुद्धा माफ केला नाही. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर कोणत्याही प्रकारची आट न ठेवता सरसकट कर्जमाफी केली. आणि विकास कामाच्या बाहेर सांगायचं आमच्या भागात तर शिंदे साहेबांनी जो विकास केला हा कोणीही केला नाही. त्याच्या म्हणजे आता आमच्या गावातला जो विकास पाहिला तर याच्याविषयी आमच्याजवळ लेखी आहे की कोणी किती विकास केला, काय केला, हे सर्व आमच्याजवळ लिहिलेलं आहे. आता हे गावातला जेवढा विकास आहे हा याच्यामध्ये कमीत कमी 90% शिंदे साहेबाचा विकास आहे. आणि 25 वर्षाचा टर्म काढले त्यानं जर विकास केलाच नसता तर 25 वर्ष आमदार कोणी देतच नाही. बरोबर. कारण ते काही आमचे नातेवाईक नाही, काही कोणी रक्तमासाचे नाही. म्हणजे आता आपल्या म्हणण्यानुसार जसं जनता सर्व पसंती कोणाला देणार? मग जनता ही शिंदे साहेबालाच देणार. आणि काळ्या दगड्यावरली रेग आहे की हे शिंदे साहेबच आमदार होणार. पण सध्या आलेलो आहोत साखरखेडा या गावात आलेलो आहोत, आणि या ठिकाणी नेमकं जनमत काय आहे, जनसामान्याचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊ. भाऊ सांगा नाव काय आपलं? सर्जेराव सदाशिव मंडळकर. तर आपल्या काय म्हणणे आपलं यावेळेस काही बदल होईल का आपल्या मतदार? 100% बदल होईल. 100% बदल होईल. म्हणजे नेमकं आमदार म्हणून आपले या भागातील जनता कोणाची निवड करतील? खेडेकर शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या शिंदे गटाचा म्हणून. कशामुळे? तर हा ना आमदार जो आहे ना 25 वर्षापासून त्याने 1 रुपयाचंही काम या मतदारसंघामध्ये केलं नाही. म्हणजे लोकांचं समाधान नाही करू शकला 25 वर्षामध्ये. आणि 5 वर्षामध्ये खेडेकरनं कामाचा डोंगर उभा केलेला आहे, त्याच्यामुळे खेडेकर 100% निवडून गेले. तर असं म्हणतात की या तुमच्या मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर आहे, कारण काका विरुद्ध पुतणी असंही लढत आहे. तर म्हणजे नेमकं असा काय कसं सांगाल, काय बघाल याबद्दल? काट्याची टक्कर नाही, काट्याची टक्कर आहे बरोबर आहे. कुस्ती काही स्पर्धेमध्ये नाही. डॉक्टर शिंदेची टक्कर खेडेकर सोबतच आहे. आणि डॉक्टर शिंदेवर 4 कोणी सीट होणार आहे. आपण सांगा दादा आपल्या मध्ये नेमकं आमदार म्हणून आपण कोणाची निवड कराल? अल्पसंख्याकांची. का बरं? कारण अल्पसंख्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून अल्पसंख्याक निवडून आणणे महत्वाचे. बरं आपल्या या गावाचा काही विकास झाला का? आपल्या गावाचा काहीच नाही विकास झाला काहीच नाही झाला. बरं शेतकऱ्याच्या काही अडीअडचणी सांगू शकता? शेतकऱ्याच्या अडचणी शेतीमालाला भाव देत नाही, शेती परवडत नाही. आणि शेती कशासाठी पिकवायचं, माल कोणाला विकायचा, त्याच्या शेतकऱ्याच्या मालाला काही किंमत नाही. म्हणून शेती पडीत ठेवणं पुरती आणि सरकारकडून योजना घेऊन त्याच्यावर पोट भरणं पुरतं शेती पुरतच नाही. तर हे सांगा आपल्या या म्हणजे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि 2.5 वर्ष भाजप महायुतीचं सरकार आहे. तर या दोन्ही सरकारपैकी म्हणजे आपली नेमकं कोणतं सरकार आपल्याला आवडेल?
कोणत्याच सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून येते, जनतेचे कामं करत नाही. याच्यापासून अपेक्षा नाही, म्हणून अपक्ष जेवढे निवडून दिले तेवढं तरी काहीतरी भांडून जनतेचे कामं होतील अशी माझी अपेक्षा. काका आपण बोलतो थोडं सांगा आपलं मत काय सांगा. आपल्या मध्ये कोण आमदार होऊ शकतं? मला तरी वाटते की माहितीये का की कारण की प्रत्येक वर्षी जे पंचवार्षिक योजना होतात समजा आपल्या त्याच्यामधला की निवडणुका होतात त्याच्यामध्ये सर्वांना आम्ही मत देऊन बघितले. तर यावेळेस मला असं वाटते की थोडंसं वेगळं जर कधी आलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे यावेळेस आपण आपल्या मतदारसंघात बदल घडणार का? हा घडणार तर आहे सर, बदल घडणारच आहे. कारण की माहितीये का गेले किती वर्ष झाले, मी थोडासा लहान होतो तेव्हापासून मोठा झालोय. आतापर्यंत इथं बस स्टँडची व्यवस्था नाहीये आणि ते कोणी केली पण नाहीये आतापर्यंत. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार आपल्या या साखर खेड्याचा विकास करता म्हणजे आपल्याला बस स्टँडची आवश्यकता आहे आणि ती आजपर्यंत कोणी दिली नाही. हो दिली नाही सर. आणि माहितीये का पूर्ण लेडीज सर इथं येऊन बसतात. त्यांच्या माहितीये का तुम्हाला खरंच सांगतो की त्यांना माहितीये का जर कधी वॉशरूमला जात असेल तर ते पण इथं व्यवस्था नाहीये. व्यवस्था काहीच नाहीये. जर कधी एखाद्या आमदारांना जो कोणी उभा असेल, पर्सनली नाव घेत नाहीये कोणाचं, पण जर कधी कोणी माहितीये का जर कधी अशा आश्वासन देऊ शकते की इथं माहितीये का लेडीज साठी माहितीये का वॉशरूमची व्यवस्था होऊ शकेल, इथं प्रवासी आले की बसू शकतील, तर अशा आमदाराला मला मत देण्यासाठी माझा. म्हणजे नेमकं हे सांगा की आता या आपल्या मतदारसंघात कोणाची हवा चालू आहे? सर हवा तर नाही म्हणू शकत सर, मी हवा नाही म्हणू शकत, पण ज्यांच्या याच्यामध्ये जर कधी अजेंड्यामध्ये जर कधी असेल की बुवा आम्ही माहितीये का इथं एक तुम्हाला बस स्थानक देऊ तुम्हाला आणि लेडीज साठी इथं व्यवस्था करू, त्यासाठी सर माझं एक अमूल्य मदत त्यासाठी. आप बोले बोलो गेले सगळ्याकडे बोला सांगा काही आपली काय इच्छा आहे, कोण होऊ शकतं आपल्या इथं आमदार म्हणून आपण कोणाची निवड करा? आमदार हा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे आणि पारंपरिक मतदारसंघात पारंपरिक निवडणूक आहे आणि पारंपरिकच प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे डॉक्टर शिंदेच विजय होणार, दुसरं कोणी होते. आपण आता सध्या शेंदूरजन या गावात आलो आणि या गावातल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊ. त्यांच्यामध्ये नेमके आमदार म्हणून ते कोणाची निवड करतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हो आपलं नाव काय? नितीन लक्ष्मण शिंगणे. काय सांगाल आपण आपल्या या मतदारसंघाविषयी, म्हणजे नेमकी इथं हवा कोण चालू आहे, काय बदल होऊ शकतो का? शिंगणे साहेबच आमदार होणार डगर, हवा त्यांची. काय म्हणजे नेमकं काय कारण तसं? नेमकं कारण म्हणजे माणूस चांगला आहे, पूर्ण लोकांना धरून आहे, जातीभेद करत नाही, काय नाही. काही आपल्या शेतकऱ्याचे काही अडीअडचणी सोडवले त्यांनी? हो. काय शेतकऱ्याकडे गेल्यावर त्यांच्याकडे गेल्यावर ते कोणाला नाराज करत नाहीत, काय नाही. त्याचे प्रॉब्लेम असे पूर्ण सॉल्व्ह करतात. आपण सांगा काय नाव आपलं? शिवशंकर ना गजानन नालेगाव. काय करतो आपण? आपण शेती. तर आपल्या काही अडीअडचणी होत्या पण शिंगणे साहेबांनी पर्यंत गेल्या की ते दूर करतात. म्हणजे आपल्यामध्ये आपल्या या विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून आपण कोणाची निवड करा? डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब. सध्या कोणाच्या नावाची चर्चा चालू आहे? शिंगणे साहेबांची. आपण बोला दादा, काय नाव आपलं? नारायण कुशल शिंगणे. सांगा काय म्हणणे आपलं? आहे साहेब यायला पाहिजे. साहेब यायला पाहिजे का? कशामुळे बरं? चांगले काम बरं एक सांगा, आता पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं आणि त्यानंतर आता 2.5 वर्ष महायुती सरकार आलं. या दोन्ही सरकारपैकी नेमकी कोणतं आपल्याला सरकार आवडलं? मागचं शिवसेनेचं. तर मग आता आपण कोणाची निवड कराल? तर शिंगणे साहेब. आपण सांगा. हो आपण बोलता बोला. काय सांगाल आपण, म्हणजे आपल्या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची चालू आहे? हवा डॉक्टर शिंगणेची. त्याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला आहे ना महाविकास आघाडीचं सरकार आणायचं. शरद पवार साहेबाला आता ते शेवटचे 5 वर्ष आहे, त्याच्यानंतर ते कार्य करू शकतील अगर ना करू शकतील काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला डॉक्टर शिंगणे बी साध्य नाही, अमोरी पवार साहेबाला बी साध्य. त्याच्यामुळे आम्हाला मतदान करायचं डॉक्टर शिंगणेला. म्हणजे आता आपल्या या मतदारसंघामध्ये शिंगणे साहेब तर आहेत, परंतु त्यांची पुतणी गायत्री शिंगणे या सुद्धा उभ्या आहेत. मग ही लढत नेमकी कशी होईल? आता विषय कसा आहे माहिती आहे का, गायत्री शिंगणे मी आमच्याच आहे, काही फरक नाहीये. पण विषय असा आहे त्यांच्याकडे ना पक्षाचं पाठबळ नाहीये. त्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, त्यांना सपोर्ट करून आमचा उद्या फायदा होणार नाही. आम्हाला विषय कसा आहे, आता आमच्या शेतीमालाला भाव नाही.
आता हे महायुतीचं सरकार कसं आहे, शेतकऱ्याविषयी धोरण आहे सगळे चुकीचे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही. पण ते लाडकी बहीण योजना कशी काय वाटली आपल्याला? लाडकी बहीण म्हणजे हे सगळं तोटांगे द्यायचं. त्याने काय केले, लाडकी बहीण योजना म्हणजे सरळ सरळ ते मतदान करण्यासाठी लोकांना पैसे वाटले. हे सरळ सरळ असं हा उद्देशच द्यायचा की लोकांना पैसे दिले म्हणजे लोक मतदान करतील. पण लोक एवढे बियडी नाही राहिले आजकाल, आहे का नाही? आता आमच्या शेतकरी बायाला पैसे भेटले सगळ्याला, पण बायाची मानसिकता नाही मतदान करायची. काऊन माहिती का, ते पैसे दिले, तेल किलो 150 रुपये किलो. बरं तेल 150 किलो आमचा काही फरक नाही पडत, पण 150 रुपये तेल केलं तर आमचं नाही काही, तर 70-75 रुपये सोयाबीन करा तुम्ही अर्ध्यात. मग काय म्हणजे सोयाबीनला भाव नाही आणि ती लाडकी बहीण योजना आणून काही फायदा नाही. ते एका हाताने दिलं आणि 2 हाताने घेऊन राहिले असं केलं. आपण सांगाल काही म्हणजे नेमकं आपलं म्हणणं काय सोयाबीनचे भाव का म्हणजे आमदार म्हणून आपल्या भागात कोण निवडून येऊ शकतो? हीची भाऊ शिट्टी शिट्टी कोण येतील? शिट्टी विधानसभेची रणधुमाळी ही सध्या जोरात सुरू आहे आणि जो तो उमेदवार प्रचारामध्ये गुंग आहे आणि आपल्या प्रचारावर अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूजची टीम सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सिंदखेड राजा या गावात आलेली आहे आणि या नागरिकांच्या मते नेमकं सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून नागरिक कोणाची निवड करतील, कोणाला पहिली पसंती देतील, हे आपण येथील नागरिकांच्या तोंडाने ऐकून घेऊ. तर काका आपलं नाव सांगा. माझं नाव उत्तमराव काशीनाथ वाघ, चिंचोली जागीर. काय सांगाल आपल्या या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? या मतदारसंघामध्ये मनोज कांदे. कशावर? ते कारण आमच्या वंदर समाजाचा माणूस आणि त्याच्यामध्ये दुसरे काही इतर धर्म आहे ते आमच्यामध्ये मिसळलेले म्हणजे बंजारा, मुस्लिम, पुन्हा बौद्ध समाज सैतकड जात नाही असं आज माझा अंदाज आहे. काका आपण सांगा. सांगितलं नाही ना, तुम्ही सांगा थोडं. नाही बस तुम्ही बोलता म्हणून काय नाही. आपलं काय नाव? मोहम्मद अल्ताफ. जसं कसं चित्र आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर शिंगणे साहेब आणि खेडेकर साहेब या दोघांचं लढत होणार, तर आपलं काय म्हणते यावर? आमची हिशोबाने घडी निघणार आहे. घडी निघणार का? कशामुळे बरं? नवीनला चान्स द्यायला पाहिजे. नवीनला चान्स म्हणजे या विधानसभा मतदारसंघात बदल हवाय आपल्याला? बदल पाहिजे. तर बदल होईल का? 100% होईल. एक सांगा, आपल्या पहिले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होते 2.5 वर्ष आणि त्यानंतर महायुतीचं सरकार आलं, तर या दोन्ही सरकारपैकी नेमकं आपल्याला कोणतं सरकार आवडलं? भाजप. का आवडलं बरं? सगळे काम केलेले आहेत. म्हणजे आपण एखादा मुद्दा सांगू शकता का की आपल्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेमक्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, काय केलं? लाडकी बहीण आणली, शेतकरीला पॅकेज दिलेले. तर लाडकी बहीण योजनेबद्दल बोला थोडं. ते फार सपोर्ट झालेला आहे गरीब माणसाला. काका आपण सांगा थोडं. तुम्ही बोलता सांगा आपलं काय म्हणणं आहे. जसं आपल्या म्हणण्यानुसार म्हणजे आमदार म्हणून कोणाची निवड होईल, कोण येऊ शकतं आपल्या म्हणण्यानं? घडी कशामुळे बरं? नवीन काहीतरी पाहिजे. हे जुनी काही यांची घरची वतनदारी नाहीये. वतनदारी नाही. नवीन सालदार लावू आपण काम करणार. जे जुने आमदार लोक होते त्यांनी काही विकास केला का मतदारसंघात? काही नाही केलं. काही नाही केलं. फक्त मोदीने केलं. फक्त वर मोदी पाहिजे, खाली घडी पाहिजे. घडी म्हणजे आता आपले म्हणून दादा कायंदे. तर मग आता आपल्या म्हणण्यानुसार समजा ही आपली मुख्य लढत या मतदारसंघात नेमकी कोणाकोणात होईल? मुख्य लढत म्हणजे शिंगणे साहेबांनी हेच चालेल का? आपण सांगतो थोडं. बोला काय नाव आपलं? भीमराव पवार. तर सांगा बरं आपल्या या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची चालू आहे? मनोज कांदे. नवीन पाहिजे म्हणजे बदल झाला पाहिजे आणि बदल होणं हे आवश्यक. तर मग बदल होईल का? नक्की बदल नक्की होणार. आवश्यक होणार आपण सांगा थोडं. आम्ही काही बोलू शकणार नाही. बोला थोडं. काय करता आपण? मी ड्रायव्हर आहे. अमोल काबुकडे माझं नाव आहे. मनोज कायंदे नाना या दोघात टप चालणार आहे. हे दोघे टप चालणार का? तर आपण ड्रायव्हर आहे, तर समजा आपल्या तुम्ही वाहन चालक आहे, तर चालका करता म्हणजे नेमकं काही सुविधा आहे आपली, काही मागणी आहे का? काही नाही. व ट्रॅफिक जाम हे होऊ नये, रोडचे काम हो, बाकी काही इच्छा नाही. हो आपण बोलतो थोडं.
काय बोलत काय नाव आपलं? बोले. सांगा बरं आपल्या या मतदारसंघात नेमका म्हणजे विजय कोण होईल? हे आमदार म्हणून कोण निवडून येईल? खेडेकर साहेब येतील. खेडेकर साहेब कशामुळे बरं? कशामुळे कामं चांगले त्या माणसाची. खेडेकर साहेब तर यावेळेस आमदार नव्हते, शिंदे साहेब होते. पंडित कोण आणलं जास्त? तर खेडेकर साहेबांनी आतापर्यंत मतदारसंघात कोणते काम केलं, एखादं काम सांगू शकता का? हा बापा सगळं देवराजा शिंगडाचे त्याचीच काम आहे पुरे. त्यांची काम आहे मतदारसंघ. आपण थोडी वाहन चालकही पण घेऊ. भाऊ आपलं नाव काय? मालूम आहे आपला काय बिझनेस आहे? काय बिझनेस आहे आपला? ट्रॅक्टर. म्हणजे आपल्यामध्ये थोडं सांगा की आमदार म्हणून आपण कोणाची निवड कराल? शशिकांत खेडेकर. कशामुळं? चांगले कामं करायला असल्यामुळे त्या म्हणजे नेमके त्यांनी या भागात कामं करेल. म्हणजे नेमकं काय विकास केला? विकास गावाचा भक्कम विकास केला, गोरगरिबाला सहकार्य केलं त्यांना. पण शेतकऱ्याचं काही अडचणी सोडवलं का? हो भक्कम सोडलं. आता निवडणूक वारं व्हायला लागलं, आता प्रचाराकरता प्रत्येक उमेदवार गावोगावी घरोघरी फिरत आहे. आता आपल्या मतदारसंघामध्ये शिंगणे साहेब आहे, डॉक्टर खेडेकर आहे, म्हणून दादा कायंदे, सविताताई मुंडे, तर यांच्यापैकी नेमकं कोण निवडून येईल? काय हवंय आपलं, काय म्हणणं आहे? आता कोणाला सांगू मी, आता कोण येणार आहे? तरी तुमचं म्हणणं सर? खेडे मेनज कांदे. पण लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला आपल्याला? आम्हाला नाही भेटलं बाबू. तुम्हाला नाही भेटला? मग तुम्हाला हे सरकार आवडते का नाही? मग आपल्याला भेटलंच नाही तर आपण कशाला तेल द्यायचे? आपल्याला जे नाही दिलं तेल द्यायचं. म्हणजे बघा, ताईच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला नाही म्हणून ताई म्हणतात की दुसरं सरकार पाहिजे. म्हणजे आपल्याला बदल पाहिजे ना. तुम्ही काय करता? काय करता तुम्ही? शेतीमध्येच काम करतो. तर मग आता तुमच्या शेतकऱ्याच्या काही अडचणी आहे का? मग गाडी अडचण आहेच, मला तालाची भाव नाही, काय नाही, मग त्याच्यासाठी तर करणार. म्हणजे लाडकी बहीण देऊन काही फायदा नाही, मालाला भाव नाही? आम्हाला हीच भेटले. हो का? कोण्या गावचे आपण? खापूरकुटी खामगाव. आपल्या गावाचा विकास कसा काय झाला? मस्त घे. नेमके आमदार म्हणून कोणाची निवड होईल? मनोज कांदेची. मनोज कांदेची. अजून काही विकास चांगला आहे, चांगला आहे. आता नवीनच येऊ नवीनच आहे का? बरं. तर चांगला वर्ग आहे. 3 पंचवर्षीय जिल्हा परिषद लढा. तर जे सध्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांनी काही विकास केला नाही का? एवढं काहीच नाही. काही नाही केलं? विकासच नाही. म्हणजे आता नेमकं आमदार म्हणून मनोज कांदे निवड व्हावं अशी आपली इच्छा आहे. 100%. 100%. आपल्याला हा ग्राउंड रिपोर्ट आवडला असेल तर आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम जाधवसह मी संपादक अरुण जाधव, बुलढाणा सुपरफास्ट न्यूज.